नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत गणित प्रावीण्य परीक्षा घेतली गेली. त्या परीक्षेमध्ये प्रावीण्यपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा गणित प्रज्ञा परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहे. त्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीनं 26 फेब्रुवारी 2023 रोजी घेतलेली या ठिकाणी गणित प्रज्ञा 5वी साठी यातील प्रश्न आपण पाहणार आहोत. याच पद्धतीचं स्वरूप प्रश्नपत्रिकेचा आराखडा असतो, त्यामुळं हा आराखडा आणि प्रश्नांची उत्तरे जरूर लक्षपूर्वक ऐकण्यात यावीत. प्रश्न पहिला हे आहे, पुढील संख्या विस्तारित रूपात लिहा. विस्तारित रूपात दिली आहे त्यावरून संख्या लिहा. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन, राईट द नंबर. या ठिकाणी 7 लाख अधिक 8,000 अधिक 500 अधिक 4 त्यावरून संख्या लिहिल्या 7,08,504. त्यानंतर 90 लक्ष अधिक 40,000 अधिक 50 अधिक 8 या ठिकाणी 90 लाख 40,000 58 90,000 40 90 लक्ष 40,000 58. ओके. त्यानंतर 2 गुणांचा प्रश्न, प्रत्येकी 1 गुण होता. त्यानंतर बी बेरीज करा, ॲड 2,345 अधिक 76,54,349 अधिक 65,432. एकाखाली एक संख्या मांडलेली आहे 2,345, त्याच्याखाली 76,54,349, त्याच्याखाली 65,432. बेरीज करूया. 9 आणि 5 9 5 14 2 16 6 हाच्याला 1 3 1 4 आणि 4 8 आणि 4 12ला 2 हाच्याला 1 4 आणि 1 5 आणि 3 8 आणि 3 11ला 1 हाच्याला 1 5 आणि 1 6 आणि 4 10 आणि 2 12 2 हाच्याला 1 6 हाचे 1 7 आणि 5 12 2 हाच्याला 1 6 हाचे 1 7 7. तसंच 77,22,126 ही बेरीज आहे. 3 गुणांची बेरीज आहे ही. ओके. पुढला प्रश्न सी 5 गुणांचा आहे. एका सोसायटीत 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्राम वजनाची 8 पोती आणली. त्यातील सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला, तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्राम गहू आला? 14 families in a society together bought 8 sacks of wheat, each weighing 98 kilos. If they shared all the wheat equally, what was the share of each family? 8 पोत्यांचे वजन, एका पोत्याचं 98 किलो, 8 पोत्यांचं 98 गुणिले 8, 8 8 64ला 4 हाच्याले 6, 8 9 72 आणि 77 784 किलोग्राम. 14 कुटुंबांना मिळणारा समान गहू 784 भागिले 14 केलं पाहिजे. या ठिकाणी 14 पंचे 70, 14 पंचे 70 उरले 8 84 56 किलोग्राम. या ठिकाणी सोसायटीतील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला 56 किलोग्राम गहू मिळेल. ओके. प्रश्न दुसरा या ठिकाणी, पुढील संख्या अक्षरात लिहा. राईट द नंबर इन वर्ड्स. या ठिकाणी 50,07,059 ही संख्या आहे. सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. त्यामुळं 50,07,059. पुढील संख्या अंकात लिहा. राईट द नंबर इन डिजिट. 67,20,000 67,20,000 67,20,000 अशी संख्या लिहायची. 2 गुण आहेत, याला प्रत्येकी 1 गुण. ओके. सोपे रूप द्या, सिम्प्लिफाय. 3 गुणांचा प्रश्न आहे. 4.5/7 आणि वजा 2.5/6 अधिक 3.1/4. 4 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. 4 7 28 या छेदानं या पूर्णांकाला गुणायचं आणि अंश मिळवायचा. 7 चौक 28 5 33 छेद तसाच 33 छेद 7 वजा 6 जुने 12 5 17 छेद 6 अधिक 4 त्रिकोण 12 1 13 छेद 4. या ठिकाणी पहिले दोघं सोडवायचे आहेत. 33 संग 198 छेद समान नाही तिरकाच गुणाकार.
33 × 198 वजा 17 सत्ते 19 700 छेदस्थानी 7 चौकोन 42 198 मधून 119 गेले 79 उरले भागिले 42 अधिक 13/4 पुन्हा छेद सारखाने तिरकस गुणाकार 79 चौक 4 9 36 ला 6 हातच्या आले 3 4 7 28 31 316 अधिक 13 × 42 13 2 26 ला 6 हातच्या आले 2 13 चौक 52 54 546 छेद छेदांचा गुणाकार 4 2 8 4 चौक 16 316 आणि 546 बेरीज 6 12 ला 2 हातच्याला 1 4 1 5 1 6 5 3 8 862 भागिले 108 2 न भागलेला आहे 82 16 2 8 म्हणून 84 वरती 2 8 2 कसा 2 म्हणून 431 ओके 431 छेद 84 प्रश्न सी आहे त्यातला स्वरूप द्या म्हणजे सोपे रूप द्या सिम्प्लिफाय 7 या ठिकाणी वजा 7/10 अधिक 7/100 वजा 7/1000 अधिक 7/10,000 वजा 7/1,00,000 ओके पहा बेरजेच्या अगोदर घेतले 7 अधिक 7/100 अधिक 7/10,000 नंतर वजाबाकी दुसऱ्या कंसात वजा 7/10 वजा 7/1000 आणि वजा 7/1,00,000 ओके या ठिकाणी छेदांचा लसावी 10,000 दिले 100 आणि 10,000चा लसावी 10,000 म्हणून प्रत्येकाचा छेद 10,000 होण्यासाठी 7/6 छेद 1 आहे 1ला 10,000 गुणा लागणार आहे 1ला 10,000 म्हणून 7ला गुणायचं 70,000 अधिक 100ला या ठिकाणी 100 गुणा लागणार आहे त्यामुळं 100 गुणले 7 700 अधिक 7च्या खाली 10,000 आहे त्याला 1नेच गुणायचं 7 1 7 छेद 10,000 इथं पुढं तसाच प्रकार आहे या ठिकाणी 1,00,000 लसावे आलेला आहे प्रत्येकाचा छेद 1,00,000 करण्यासाठी या 10ला 1,000 गुणा लागणार आहे 1,000 गुणले वजा 7 वजा 70,000 1,00,000 10 1,000 आणि 1,00,000चा लसावी 1,00,000 म्हणून 10 त्या खाली 1,00,000 येण्यासाठी 10ला 10,000 गुणावं लागेल म्हणून अंशाला पण 10,000 गुणायचं वजा 7 गुणले 10,000 वजा 70,000 द्यायचं 70 इथं 1000ला 100 गुणायला पाहिजे म्हणून 100 7 700 वजा याच्या खाली 1,00,000 आहे त्याला 1ने गुणायचं म्हणून 7 1 7 आहे या ठिकाणी जी बेरीज आहे 70,707 या तिघांची आणि यांची वजाबाकी बेरीज वजाबाकी आहे 7,07,007 छेद या ठिकाणी हा 10,000 आणि इथं 1,00,000 आहे पुन्हा या ठिकाणी छेद सारखा नैतिक गुणाकार 70,707ला 1,00,000 गुणल्यानंतर या ठिकाणी 1,00,000 लसावे आलेला आहे 1,00,000 नाही कारण छेद 1,00,000 आलेला आहे 10,000 आणि 1,00,000 यांचा लसावी 1,00,000 म्हणून या 10,000ला 10नेच गुणायचं म्हणजे 70,707ला 10ने गुणलं की तिथं आलं 7,07,070 ओके याच्या खाली 1,00,000 आहे त्याला 1नेच गुणायचं त्यामुळे 70,700 तसंच मग 7,070 7,07,070 कारण 70,707ला पण 10ने गुणले त्यामुळे 7,07,070 वजा 70,707 10मधून 7 गेले 3 उरले 7 मधून 1 गेला 6 उरला 10मधून या ठिकाणी 7 गेले परत 3 उरले परत 7मधून 1 गेला 6 उरले 10मधून 7 गेले 3 आणि 7मधून 1 गेला 6 6,36,363 6,36,363 ही वजाबाकी 7,07,070 मधनं 70,707 वजा केल्यानंतर 6,36,363 आले भागिले खाली 1,00,000 आहे दशांशानं सुटे दशक शतक हजार दशातर लक्ष सुटे दशक शतक हजार दशातर लक्ष 6,36,363 हे अचूक उत्तर ओके सोपे रूप प्रश्न तिसरा आहे सांग की सर्वात मोठी संख्या आणि 5 अंकी सर्वात लहान संख्यांची बेरीज किती व्हॉट विल बी द सम ऑफ स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर अँड
लार्जेस्ट 6 डिजिट नंबर, सर्वात 6 अंकी सर्वात मोठी संख्या या ठिकाणी 9,99,999,999. 6 अंकी सर्वात मोठी संख्या 9,99,999 आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या या ठिकाणी 10,000. त्यामुळं 9,99,999 अधिक या ठिकाणी 10,000, 9 तसंच 9 तसंच 9 तसंच 9 तसंच 9 एक 10ला 0 ह्याच्याला एक 9 1 10. ओके, 1,09,999. सो सॉरी, या ठिकाणी 10,09,999. 9,99,999 मध्ये 10,000 मिळवल्यानंतर 10,09,999 मिळणार आहे. ओके, 2 गुणांचा प्रश्न आहे या ठिकाणी. पुढं गुणाकार करा, मल्टिप्लाय. 35,952 गुणिले 604. 4 न गुणूया अगोदर. 4 दुनी 8, 8ला 0 ह्याच्याला 1, 4 दुनी 8 ह्याच्याला नाही, 4 पंचे 20ला 0 ह्याच्याला 2, 4 नव्हे 36 आणि 2 38ला 8 ह्याच्याले 3, 4 पंचे 20 आणि 3 23ला 3 ह्याच्याले 2, 4 त्रिकोण 12 आणि 14. इथं फुली 0 न गुणायचं 0, पुन्हा 6 गुणायचं म्हणून 2 फुल्या इथं. त्यामुळे 6 गुणायचं 6 दुनी 12, 6 दुनी 12 2 ह्याच्याला 1, 6 पंचे 30 आणि 1 31ला 1 ह्याच्याले 3, 6 9 54 3 57ला 7 ह्याच्याले 5, 6 पंचे 30 आणि 5 35ला 5 ह्याच्याले 3, 6 3 18 आणि 3 21. बेरीज करूया. हे 8, हे 0, हे 8 आणि 2 10, 3 आणि 1 4 आणि 5 हातच्या 1 5, 4 आणि 7 11ला 1 ह्याच्याला 1, 5 आणि 1 6 आणि 1 7, 1 1 2 2. आपल्याला गुणाकार मिळाला 2,17,15,008. हा गुणाकार 35,952 गुणिले 604चा आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. या ठिकाणी आपल्या मित्रांच्या गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा प्रयत्न करा, त्यांना शेअर करून. धन्यवाद.